दोन्ही संघांना विनंती असणार आहे आपला राखीव खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. स्टार्ट टू मॅच. मी रमेश चव्हाण पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. दुसरा सेमीफायनलचा आगाज इथे आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजीची धुरा या ठिकाणी स्वरूपच्या हातामध्ये असणार आहे. स्वरूप आपलं पहिलं डावातलं पहिलं षटक. सुंदर चेंडू आहे. चेंडू मला वाटतं बॅटला ब्रश करतोय. चेंडू होतोय ट्रॅव्हल होतोय टन 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 करत एका धावेसाठी यष्टीरक्षक स्वतः एक धाव या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्येत 1 भर पडते या ठिकाणी. धावसंख्या पाहिली गेली तर बिनबाद 1 अशी सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दोन संघांना विजय अतिशय महत्त्वाचा आहे. जीतेगा वही सिकंदर, हारेगा वो घर के अंदर. म्हणजेच पुन्हा एकदा पुढच्या वर्षासाठी नव्यानं संघर्ष करावाच लागणार आहे. संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो. गोलंदाज पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काकापीर क्रिकेट क्लब आयोजित SPL पर्व 3रं आणि या 3ऱ्या पर्वाचा हा दुसरा सेमीफायनलचा आगाज. दुसऱ्या सेमीफायनलचा आगाज. डाव्या हाताचा फलंदाज आयुष फलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुंदर फटका आहे. हेलिकॉप्टर लँडिंग झालंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत एक धाव तर सुरक्षितरित्या. दुसऱ्या धावेचा जोरदार प्रयत्न. धावसंख्येत 2 भर पडते. धावसंख्या पाहायला गेली तर थेंबे थेंबे तळे साचे. पंच अवांतरचा इशारा करतायत आणि आता मात्र फ्रेट असणार आहे आणि घंटी गोलंदाजाच्या डोक्यावर वाजणार आहे. टन टन टन. कारण आता मात्र गोलंदाज हा धोक्यामध्ये असणार आहे. धावसंख्या पाहायला गेली तर 3 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आताच एक धावसंख्या 4. गोलंदाज मंजिल उन्हीं को मिलती है जिसके सपनों में जान होती है. पंख तो यूं ही फडफडाते हैं, हौसले से उडान होती है. आपण पाहिलं गेलं तर इथे मात्र मेहनत करावीच लागणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे मात्र जोरकस फटका. चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल होतोय का. आता मात्र झेल जमिनीला दान होतोय. नो मॅन्स लँड मध्ये सोन्याचा गोळा हवेमध्ये उडाला होता पण तसं काही होत नाही आहे. या ठिकाणी चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. धावसंख्येत 1 भर पडते. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. लबैक सौंदळ मी पहिल्या वर्षापासून इथे आहे. सलग 2 वर्षाचा विजेता आहे. यावर्षी हॅट्रिक साधतोय का पाहूया. समोर तेवढ्या तक्तीचा नाईक ब्रदर्स संघ आहे. वळूया सामन्याकडे. इथे मात्र डाव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय टन 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 करत करत सरळ 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 सीमा रेषा पार. 4+1 एकूण 5 धावेने धावसंख्येत भर पडते. इथे स्वरूप चुका महागात पडणार आहेत. चुकीला माफी नाही. इथे मात्र आपण आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतायत. आपल्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. संघ मालक आणि कर्णधारानं आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे. धावसंख्या पाहायला गेली तर बिना गडीच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. आतापर्यंत 2 चेंडू खर्च केलेत आणि धावफलकावर धावा पाहायला गेल्या तर 11 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला तो आयुष नावाचा डाव्या हाताचा फलंदाज. आयुष गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू आहे. एक जोरकस फटका. चेंडूला मस्त ढकलून दिला. हळूवार ढकलून दिलं. चेंडूला म्हटलं चांगला स्पर्श होतोय. चांगलं कनेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडू टन 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 करत ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा पार. चौकार. ओहो. आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी धावसंख्या 15 पाहायला मिळते. इथे मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. आपण पाहिलं गेलं तर पहिल्या दिवसापासून आशिष हा सुसाट फॉर्मात दिसतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू आहे. चेंडू बॅटला ब्रश करतोय. चेंडूला हळूवार ढकलून दिले. नो स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 भर पडते. धावसंख्या पाहायला गेली तर 16 धावा ह्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला दुसरा सेमीफायनलचा आगाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच नाईक ब्रदर्स आणि लबैक सौंदळ या 2 तुल्यबळ संघादरम्यान एक काटेकी टक्कर आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला आहे. स्वरूप थोडंसं पहिलं षटक म्हटलं महागडं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
सुंदर चेंडू आहे, ऑफसाईड दिशेने तडकवलेला हा चेंडू, एका धावेचा इशारा, रनआउटची संधी होती, संधी थोडीशी चुकते, धावसंख्येत एक न भर पडते, धावसंख्या पाहिला गेली तर आता मात्र 17 धावा, 17 पे खतरा असं म्हटलं जातं, पण या 17 अशुभ आकड्याला ए बी डिव्हिलियर्स सरांनी शुभ करून दाखवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. स्वरूपला मात्र इथून पुढचे चेंडू हा किफायतशीर टाकावाच लागणार आहे. या षटकातील शेवटचा चेंडू स्वरूपच्या हातामध्ये असणार आहे. समोर असणाऱ्या डाव्या हाताचा बॅटर आयुष. सुंदर चेंडू, यॉर्कर लाईनचा हा चेंडू, ज्याला ओराम क्रिकेटमध्ये गोलंदाज नारायण अस्त्र ज्याला म्हटलं जातं, तोच चेंडू आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. षटक संपते. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर पहिलं षटक आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या प्रगतीपथावर आहे, बिन बाद 18 डीजे. आपण पाहिलं गेलं तर एकूण स्पर्धेमध्ये अ, आशिषचा हा बोलबाला राहिलेला आहे. आपण जर पहिल्या दिवसापासून पाहतोय, आशिष यानं आत्तापर्यंत 3 अर्धशतक हे आशिषच्या नावावर आहेत. आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजीची धूर आहे, संघाचा संघनायक कर्णधार समीर नाईक याच्या खांद्यावर म्हणजे स्वतः जबाबदारी घेऊन आलेला दिसतोय. आपलं पहिलं आणि डावातलं दुसरं म्हणजे निर्णायक षटक समीर नाईकच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. समोर असणाऱ्या डाव्या हाताचा बॅटर तोच आयुष. पाहूया कसा पवित्रा घेतोय आयुष. वैयक्तिक 5 चेंडू आणि 10 धावांवर आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसतोय. पहिले षटक आपण या ठिकाणी मार्गस्थ झालेलं आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. सांग पण पाहूया गोलंदाज समीर. इथे मात्र मोठा फटका, जोरकस फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सुरक्षित क्षेत्रामध्ये. पाहूया की कुठे जातोय. नाही, पंचांचा इशारा येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ सरळ सरळ. पाहूया अजून अजून बातचीत चालू आहे. पंचांचा इशारा 4 धावांचा आलाय. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेनं. पाहूया इथे मात्र चर्चा आणि चर्चेतून खर्चा ही आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. एका आयुष्या बॅटमधून आलेला एक दणदणीत खणखणीत चौकार, SPLचा हा चौकार खरोखरच चांगला फटका प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. धावसंख्या पाहायला गेली तर 22 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक वेगापेक्षा टप्पा हा अचूक पाहायला मिळतोय. तोच समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपण पार्टनरशिप बिल्ट पाहिली गेली तर मगाचा षटकार आहे, तो थोडासा बदल पाहायला मिळाला होता. इथे पण म्हटलं होतं प्रथम चर्चा आणि तदनंतर खर्चा. पुन्हा एकदा गोलंदाज. सुंदर चेंडू आहे, चेंडू बॅटची आतली कडा घेतो. इथे मात्र ब्रश होतोय, चेंडू अडवला जातोय. निसार मुजावर चेंडू अडवतोय, संघासाठी धावा धोकून धरतोय. इथे मात्र धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला गेलं तर 25 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे आपल्याला धावसंख्या पाहिला की तर 25 धावा, नक्कीच मोठ्या धावसंख्येकडे इथे मात्र आगेकूच करताना संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समीर नाईक आपलं पहिलं डावातलं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज समीर नाईक. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका चुकतोय. ही मात्र माणसाला प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये सरळ चाललं असताना काहीतरी उलट करण्याची सवय असते. तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. रिव्हर्स स्वीपचा फटका चुकतोय. धाव काही निघत नाही. धावसंख्या जाईच्या तई जागच्या जागेवर पाहायला मिळते. सुंदर चेंडू हवेमध्ये. इथे मात्र पाहूया जाऊया. चेंडू सरळ 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 जातोय सीमा रेषा पार. षटकार. ओहो षटकार. आपल्याला पाहायला मिळाला होता. चेंडू गेला होता सीमारेषेच्या
बाहेर 6 धावांसाठी स्टँडमध्ये गेला होता. धावसंख्या पाहायला गेली तर 31 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच आपण जे म्हटलं होतं मोठी धावसंख्या इथे उभारावी लागणार आहे आणि तीच या ठिकाणी पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा. आशिष आता मात्र वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. 4 चेंडू खर्च केलेत. पुन्हा एकदा समीर. सुंदर चेंडू. इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. शिट्टी वाजवत गोलंदाजीच्या फलंदाजीच्या कानाजवळून चेंडू जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्त होतोय. धावसंख्या मात्र आहे तिथेच पाहायला मिळते. हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पाहूया. इथे मात्र बॉन्डलाईन जाऊ क्षेत्ररक्षक निसार मुजावरच्या सेफ हातामध्ये या ठिकाणी चेंडू जाऊन झेपावतोय. धावसंख्येत 1 नंबर पडते आणि षटक संपतंय. मला वाटतं या ठिकाणी 2 षटकांच्या सांगतेनंतर बिनबाद 32 धावा म्हणजे सरासरी पाहिली गेली तर 16 धावा या प्रत्येक षटकामागं काढल्या जात आहेत. डीजे कोणाच्या हातामध्ये असणार आहे स्वरूप म्हणजे जो आयकॉन म्हणून संघनायकानं ज्याला आपल्या संघामध्ये ठेवला होता. पहिलं षटक जरी महागडं ठरलं होतं तरी दुसरं षटक त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाते. यालाच म्हटलं जातं कारण महत्त्वाचा गोलंदाज आहे तो आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली जाते. पुन्हा एकदा स्वरूप गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू. चेंडूला सन्मान देतोय. आशिषला माहिती आहे की हा गोलंदाज मात्र महत्त्वाचा आहे. याला मात्र जाऊ देणं गरजेचं आहे कारण चांगल्या चेंडूवर या ठिकाणी चेंडूला सन्मान द्यावा लागतो. खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागतो. यालाच म्हटलं तर क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन हा एक गरजेची गोष्ट असते. आला चेंडू प्रत्येक चेंडूला हाणलं प्रत्येक चेंडूला मारलं म्हणजे खेळ नव्हे तर जो खराब चेंडू आहे त्याचा समाचार घ्यावा लागतो आणि चांगल्या चेंडूला मात्र सन्मान द्यावा लागतो. यालाच म्हटलं तर कॅल्क्युलेशन भरं क्रिकेट सूझबूझ भरा खेळ असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. इथं चक्रव्यूह आखला जातोय. आयुष आणि आशिष याला भेदायचंय. पाहूया या चक्रव्यूहामध्ये दोघे अडकतायत का. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर चतुर चालक गोलंदाज स्वरूप. आयुषचा मात्र जोरकस फटका. चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू. आयुष मात्र थोडासा बुचकळ्यात पडला होता. तदनंतर धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 34 धावा या धावफलकावर पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. SPLचा आगाज. आपण ही स्पर्धा 5 दिवस चालली होती आणि आजचा शेवटचा म्हणजे अंतिम दिवस आणि ग्रँड फिनाले ज्याला म्हटलं तर अंतिम लढती. काही लढती शिल्लक आहेत. दुसरा सेमीफायनल. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ हा अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. स्वरूप. सुंदर चेंडू. सुंदर फटका. चेंडू ट्रॅव्हल ते बॉन्डरी यांच्या दिशेने डन 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 करत सरळ सरळ सरळ. हो चेंडू जातोय सरळ 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 सीमा रेषा पार. SPL चौकार. चेंडू मात्र तडीपार. 4 धावा. फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्वरूप. थोडंसं स्वरूपचं षटक म्हटलं तर महागडं षटक म्हटलं तर कारण 16 चेंडूने 38 धावांची भागीदारी ही आपल्याला पाहायला मिळते. स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्क. इथे मात्र सुंदर चेंडू. एक हलके चटवले चेंडूला 1 धाव तर सुरक्षितरित्या दुसऱ्या धावेचा जोरदार प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. 2 धावा या सुरक्षित आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 40 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र मोठी धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आपण प्रोजेक्टेड स्कोर या रन रेटने गेलो तर 90 धावा या होऊ शकतात. जर तरचा खेळ याच्यापेक्षा कमी सुद्धा होऊ शकतात आणि जास्त सुद्धा होऊ शकतात. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. स्वरूपचा विचार केला तर स्वरूप हा अष्टपैलू अंडर-19 असा एक खेळाडू म्हणून ज्याच्याकडची ओळख आहे. त्यानं कमी कालावधीत या ठिकाणी आपल्या चांगल्या खेळानं प्रत्येक स्पर्धेवर आपली छाप पडलेली आहे. तोच स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कासार्डे या ठिकाणी सुद्धा यानं चांगली गोलंदाजी केली होती तालुक्यासाठी. सुंदर चेंडू. हो इथे इथे मात्र अपील अपील आपल्याला पाहायला मिळते. पाहूया आणि
पंचानी मला वाटतंय या ठिकाणी बडी काय पाहायला मिळतंय, काय बघायला मिळतंय, बडी मछली जाल में. इथे मात्र मोठा मासा गळाला लागतोय. डगआउटला कोण जातोय? डीजे जरा थांबा. ते मात्र दुसरा या ठिकाणी धावसंख्या पाहिली गेली तर 1 गडी बाद 40. इथे मात्र एक फलंदाज डगआउटला गेल्यानंतर आपण राज सापडे हा की नवोदित खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्येच आप सुद्धा आयकॉन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे ओळखला, तर या खेळाडूनं सुद्धा कमी कालावधीमध्ये आपलं जास्त नाव कमावलंय. म्हणजे 2 अंडर-19 चे खेळाडू आमने सामने पाहायला मिळतात. एका बाजूला असणारे स्वरूप, दुसऱ्या बाजूला असणारे राज सापडे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू सरळ पाहूया किती धावांसाठी जातोय. एक धाव तर सुरक्षितरित्या, दुसऱ्या धावेचा जोरदार प्रयत्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाहिलं गेलं तर षटक संपतोय. धावसंख्या होते ती 3 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या होते ती 3 धावा. आणि आपण यापुढील समालोचनाची धुरा आमचे साथी कॉमेंटेटर म्हणजेच आमचे गुरुवर्य राजेशजी माळवदे सरांच्या स्वाधीन करण्यात. तत्पूर्वी मी आपण एकंदरीत ही स्पर्धा 5 दिवस चालली होती आणि या 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी बरेच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला कॉमेंटेटर सर्व पाहायला मिळाले. त्यामध्ये परब सरांचा आवाज ऐकला मिळाला होता, त्यानंतर सिद्दीकजी मेमन आणि आजच्या दिवसामध्ये एक मालवणीचा बेताब बादशाह ज्यांना म्हटलं तर बादल सर यांचा सुद्धा आवाज आणि आपण आता भेटीला येणारे माळवदे सरांचा आवाज ऐकायला मिळाला होता. आणि एकंदरीत या स्पर्धेसाठी समीरजी नाईक सर, तरबेज ठाकूर आणि आगास सर म्हणजे सर्व टीमने आम्हाला या ठिकाणी आमचं कौशल्य, आमची कला सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजच्या या वर्षासाठी, या सीझनसाठी मी माझी रजा घेतो. धन्यवाद. ओव्हर टू यू सर. हॅलो, नमस्कार, सुस्वागतम, स्वागतम. संध्याकाळच्या सत्रामध्ये क्वालिफायरचा हा सामना आपल्याला अनुभवता येतो आहे, तो म्हणजे या भव्य दिव्य निसर्गरम्य सौंदळी गावामध्ये, अर्थात सौंदळ प्रीमियर अर्थात SPLच्या निमित्ताने. धन्यवाद रमेश चव्हाण सर. सलग 5 दिवस खूप चांगलं समालोचन तुमच्याकडून आम्हाला सर्व क्रीडा रसिकांना, ग्रामस्थांना ऐकायला मिळालं. तर 3 षटकांचा खेळ माघारी परततो. 41ची धावसंख्या, 4था षटकाचा भार. निसार आपलं पहिलं आणि संघाच्या वतीने 4थं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. कोण संघ आहेत तर लब्बेक सौंदळ, जो सलग 2 वर्षामध्ये विजेता ठरलेला संघ. नाईक ब्रदर्स, या 2 संघांमध्ये जर का सामना लब्बेक सौंदळने जिंकला तर स्कोर 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तर एक संधी असेल हॅट्रिक करण्याची. 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यस, बरोबर आहे. 2 धावा तुम्ही काढल्यात, त्यामुळे 42 धावा. येस येस, होते. चुका ही माणसाचा गुणधर्म आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पण अशा छोट्या चुका होतात, परंतु जाणीवपूर्वक लक्ष ठेवून तुम्ही आमच्यापर्यंत हे निदर्शनास आणलं, त्याबद्दल धन्यवाद. तर निसार आपल्या गोलंदाजी मार्कवर नक्कीच सज्ज होतोय. पहिला चेंडू 4थ्या षटकाचा टाकण्यासाठी. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहिलं गेलं तर या ठिकाणी पंचांचा इशारा मात्र अवांतर धावेचा दंडित करतायत. पंच वाईटचा इशारा येतोय. आणि एक ह्या चेंडूबद्दल एक मालवणीमध्ये एक म्हटलं जातं की आधीच कर्जबाजार त्यात उसने मागू किलो, अशा पद्धतीची हे चेंडू म्हणजे अवांतर धाव संघाच्या खात्यात. या ठिकाणी जोर का झटका धीरे से लगे. आग चेंडू फळीचा संपर्क न होता हल्लो हल्लो है भाय करत चेंडू अगदी निर्धाव गणला जातोय. आणि नक्कीच एक चांगली निसार, एक चांगला गोलंदाज, संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. माझ्यासमोर जुळलेले कालच्या सत्रामध्ये, आजच्या सत्रामध्ये सिद्दीक मेमन मॅन फ्रॉम चिपळूणचा एक बुलंद आवाज हिंदी मराठीचा, आणि सर बादल चौधरी एक मालवणीचा बुलंद आवाज. निसार या ठिकाणी चेंडू उडवलाय.
भिरकवलाय, उडवलाय. पाहूया पंचांचा इशारा. उडी उडी उडी, स्टँड में जाकी जडी. सुंदर SPL षटकार DJ. असा गुणवत्तेच्या नुसार माघारी परतोय, म्हणजे 18 धावा खर्ची करतोय. त्यानंतर समीर नाईक 14 धावा, स्वरूप 9 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा तसाच पुढे सरसावत मारण्याचा फुटवर्क थोडंसं कमी दिसतंय. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर मात्र त्या मोबाईल 1 लाखाचा जरी असेल तरी त्याचा वापर शून्य आहे. तसं फुटवर्कचा जर विचार केला तर फुटवर्क फलंदाजाकडून दिसत नाही आहे. राज आणि आयुष या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू भिरकवलाय. बघूया चेंडू कुठे असेल. चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. सुंदर खणखणीत दणदणीत षटकार SPL षटकार DJ. आशिष मालवणकर उर्फ मॅक एक मोठी खेळी साकारतोय. तोपर्यंत मात्र थोडासा एक अंदाज चुकतोय. थोडासा चेंडू एसट्यानं आदळतोय आणि त्रिफळाचीत बाधून परत. मात्र या ठिकाणी ही महत्त्वाची मॅच आहे. त्यामुळे या ठिकाणी पाहिलं संपूर्ण 5 दिवसामध्ये आयुषची बॅट तळपताना आपल्याला दिसते. या ठिकाणी चेंडू उडवलाय. चेंडू बघूया, चेंडूच्या मागे गोलंदाज स्वतः आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय. माघारी परतावे लागेल. फलंदाज बाद होतोय. आयुष मला तर समालोचन कक्षामधून मला असं वाटतंय की आमची नजर आयुषला लागली की काय. चांगली खेळी करत होती, परंतु 55 या धावसंख्येवर दुसऱ्या विकेटचं पतन. DJ. आणि जर पाहिलं गेलं तर राज थापडे हा एका चेंडूवर 2 धावावर खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी मैदानात येतोय फलंदाज सलमान नाईक. हाही एक विस्फोटक फलंदाज आहे. आता मात्र 34 षटक प्रगतीपथावर. त्यामुळे नक्कीच जसं आशिष मालवणकरने सांगितलं होतं 80 धावांचा टप्पा पार करू, त्या दृष्टीने वाटचाल करायची असेल तर मोठी फटकेबाजी होणं गरजेचं आहे. निसार आपल्या गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी सुंदर चेंडू, थोडासा ऑफ टेम्पोवर ब्रेक होणारा चेंडू फलंदाजाला निरुत्तरित करतोय राज थापडेला. आणि हे षटक संपतंय ते 4थ्या षटकाची समाप्ती असेल. धावसंख्या जर पाहिली गेली तर 55 धावा. म्हणजे या षटकाचा विचार केला तर 14 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला. तू फिर जला डाल मैं फिर खडा करूंगा. अशी काहीशी स्थिती पाहायला मिळते. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय समीर नाईक. समीर हा एक आत्तापर्यंत स्पर्धेतला सर्वात जास्त विकेट घेतलेला गोलंदाज आहे. आणि समीर नाईकचा विचार केला तर तो एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आपलं दुसरं संघाच्या वतीने 5वं षटक मारा करण्यासाठी सज्ज होतोय. 5 पावलांचा रनअप पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी होतोय सज्ज. 5वं षटक प्रगतीपथावर. सलमान अजून त्याला भोपळा फोलायचा आहे. राज थापडे 2 या धावसंख्येवर खेळतोय, पण महत्त्वाचे सलामीवीर डगआउटच्या दिशेने परतत आहेत. महत्त्वपूर्ण सामना. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत दाखल होईल. वारंवार तीच चतुराई करण्याचा प्रयत्न, परंतु प्रत्येक वेळी अशा घटना घडत नाहीत. 2 वेळेला मात्र समीर नाईकने फसवेगिरी केली आहे. या ठिकाणी जोर का झटका धीरे से उडे. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. पंच इशारा देतात षटकाराचा. 6 धावांसाठी SPL षटकार DJ. होया प्यार टाइमिंग सही तो सब कुछ सही. सुंदर षटकार.
पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, वाईडची दाद मागण्यात येते. पंच दिग्गज आहेत, त्यांच्या नजरेतून चेंडू सुटत नाही आहे आणि परिणामतः चेंडू निर्धारित रेषेच्या आतून गेल्याचा निर्वाळा पंचांकडून दिला जातो. 61 धावफलकावर. पुन्हा एकदा सुंदर फटका, नेत्रदीपक फटका, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पाहिलं गेलं तर या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक यांच्या डोक्यावरून चेंडू तडी पार होतोय, चेंडू फरार होतोय, चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी डीजे. आ ठिकाणी पुन्हा तोच कित्ता, तोच नतीजा. आ हा 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 हा, जोर का झटका धीरे से लगे, चेंडू सीमा रेखा पार. 1 2 3 4, चेंडू सीमा रेखा पार, चौका. डीजे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, क्रीडा रसिक, ग्रामस्थ वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं मी समालोचन कक्षामधून राजेश माळवदे, काकापीर क्रिकेट क्लबच्या वतीने शब्द सुमनाने खूप खूप स्वागत. समीर थोडासा महागडा ठरताना दिसतोय. दुसरं षटक, 4थ्या चेंडूपर्यंत आतापर्यंत 10 चेंडूवर 30 धावा समीर खर्च घालतोय. समीर नाईक एक सुंदर असा शैलीदार विकेट टेकर गोलंदाज, परंतु राज चापडे या सामन्यामध्ये मात्र तळपताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीर नाईक या ठिकाणी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, वारंवार शॉर्ट पिच, झेलची शक्यता. आणि या ठिकाणी मध्ये जसं समुद्रामध्ये जाळं विणावं, पाहिलाय खेळ राजचा. वारंवार लेगला कट करून तो षटकार मारायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे समुद्रात जाळं विणावे, अलगद पद्धतीने एखादी सुरमई अडकावी अशा पद्धतीने आता मात्र माघारी परतावं लागतंय राज चापडेला. एक महत्वाच्या क्षणी विकेट जात आहे. राज चापडे बाद. डीजे. का ती 5व्या चेंडूचा खेळ माघारी परततोय आणि खेळ धाव गती जर बघितली तर 71 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानात सलमान या ठिकाणी पाहिलं गेलं तर सलमान आहे तो, त्यालाही अजून खातं खोलायचं आहे नवीदला. परंतु आता जे काय करणार ते आताच करा, नाहीतर पावडर लावेपर्यंत बाजार हुलगलेलो असतो. पुन्हा एकदा समीर पुढचा चेंडू टाकण्यासाठी होतोय सज्ज. समीर नाईक या षटकाची भैरवी करणारा, इतिश्री करणारा चेंडू टाकण्यासाठी होतोय सज्ज. पुढचा चेंडू या ठिकाणी लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू, थोडासा स्लो रन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी फसला जातोय फलंदाज. फलंदाज नवीद नावाचा मात्र या ठिकाणी बाद होतोय. 4थ्या गड्याचं पतन होतंय. 4 गडी बाद 71. जोपर्यंत नवीन फलंदाज येईल, सुगम संगीत ऐकत स्पीचवर येईपर्यंत सुंदर सुगम संगीत. नक्कीच हा महत्त्वाचा सामना. या अगोदर पाहिलं तर महाराष्ट्र ट्रेडर्स हा पहिला संघ दाखल झालाय अंतिम फेरीमध्ये आणि या सामन्यातील विजेता संघ हा दुसरा फायनल संघ आपल्याला मिळणार आहे आणि यानंतर होणारा महाअंतिम मुकाबला, महाअंतिम थरार आपण अनुभवणार आहोत. आणि 2025च्या या SPL ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरेल याची निश्चिती करणारा महाअंतिम सोहळा आपल्याला, ज्यांच्यापर्यंत आमचा आवाज जातोय, या अंतिम सामन्याचा आनंद लुटण्यासाठी, आपल्या गावाची आन बान शान ही मोठी स्पर्धा अनुभवण्यासाठी मैदानाच्या दिशेने पावलं वळवा. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी चेंडू उडवलाय, सुंदर. बघूया झेलची शक्यता, एका हाताने चेंडू तर अडवलाय. दुसरी धाव जिथे चौकार जाऊ शकला असता तिथे आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 2 धावा वाचवण्यात यशस्वी ठरतोय. 2 धावाने धावसंख्या तर पुढे सरकेल. 73 अशी धावसंख्या 6व्या षटकाच्या पहिल्या चेंडू नंतर. इम्रान
हा गोलंदाज आहे, शेवटचं निर्णायक तोडफोडवालं षटक टाकण्यासाठी, 6वं षटक टाकण्यासाठी सज्ज इम्रान. या ठिकाणी थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, टायमिंग मिस होतोय. एक धाव निश्चित पळून पूर्ण केली गेलीये. थोडीशी क्षेत्ररक्षकाची धिलाई, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पाहिलाय, थोडासा स्लो येतोय म्हटल्यानंतर मात्र तिथे दुहेरी धावांची लहर मैदानात पाहायला मिळते. धाव संख्या 75, म्हणजे जी आशिष मालवणकरनं भाकीत व्यक्त केलं होतं की 80+ स्कोर करू, त्या दिशेने वाटचाल. इम्रान या ठिकाणी चेंडू उडालाय, कारंजा उडालाय, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, फेक करतोय, तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पळून मोठा फटका मारायला मिळत नाही म्हटल्यानंतर धाव संख्येला आकार दिला जातोय एक्का दुक्का धावाने. धाव संख्या 77, लॉस ऑफ 4 विकेट अशी काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सुंदर फटका, जेलची शक्यता, काय नाही कळाक बोको गेलो माळा, या मालवणी म्हणीची आठवण होता, लाखाची केल्यान खाक, आणि या क्षेत्ररक्षकाच्या हातात भला मोठा पडला भॉक, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक लॉलीपॉप झेल सोडला जातोय, जीवनदान दिलं जातं या ठिकाणी शाकीर सारख्या विस्फोटक फलंदाजाला. मिझान हा क्षेत्ररक्षक झेल मात्र सोडतोय आणि धाव संख्येचा विचार केला तर धाव होता येतं 78 धावा. पुन्हा एकदा इम्रान या ठिकाणी चेंडू उडवलाय, कारंजा उडालाय, चेंडू तारामंडलमध्ये, पण त्या चेंडूला न्याय मात्र 2 धावाचा डी झोन ज्याला म्हटलं जातं, डिक्लर झोनमध्ये चेंडू जातोय. परिणामतः 80 जी बोली लागली होती ती 80 आशिष मलवणकरची बोली तर तिथपर्यंत संघ पोहोचतो. अजूनही या डावाचा, या षटकाचा भैरवी घालणारा म्हणजे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी इम्रान होतोय सज्ज. आतापर्यंत 5 चेंडूंवर इम्रानने 9 धावा या खर्ची घातलेल्या आहेत. शेवटचा चेंडू बघूया, एखादा चांगला मोठा फटका पाहायला मिळेल का. पुढचा चेंडू इम्रान या ठिकाणी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला सुंदर असा फटका, नेत्रदीपक फटका, सुंदर फटका, टांगे पलटी, घोडे परार, पावळेचा पाणी पाष्टाक, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, हंटुळाची कंटुळा, हावको नावको रावको, घुडुम म्हातारी षटकार, सुंदर षटकार. या षटकाराने या डावाची तर सांगता होते आणि डावाची सांगता होत असताना या ठिकाणी 86 धावा या धाव फलकावर पाहायला मिळत आहेत आणि 87 धावाचं लक्ष. मित्र, ज्याच्यावर तुम्ही हसलात बोललात ह्याचा निर्माता मी नाही आहे. माझ्या पाठी बसलेले आमचे मालवणीचे गुरु मार्गदर्शक बादल चौधरी यांची परवानगी न घेता मी मात्र तो उकाना मारून गेलोय. पण ह्या ज्या मालवणी मनी आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्रासहित 7 समुद्रपार पोचवणारी व्यक्ती जर कोण असेल तर ते आदरणीय आमचे मालवणीचे गुरुवर्य बादल चौधरी सर. तर खूप डोंगर चांगला उभा राहिलाय. 36 चेंडूमध्ये 87 धावा करण्याचं असं लक्ष, हे लक्ष कशा पद्धतीने पार केलं जाईल, कोणत्या संघाची जीत, कोणता संघ अंतिम फेरीत महाराष्ट्र ट्रेडर्स संघाबरोबर जुडला जाईल, कोणता संघ पराभूत होऊन घरचा रस्ता पकडेल याची निश्चिती करण्यासाठी हे जर उर्वरित 3 षटकांचा सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सर बादल चौधरी. बादल चौधरी म्हटलं की मालवणीचा बुलंद आवाज, प्रत्येकाच्या हृदयावर मालवणीच्या माध्यमातून ज्यांनी राज्य केलंय ते बादल चौधरी यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्त करतोय. आणि नक्कीच एक काटेकी टक्कर बघायला मिळेल, कारण लब्बेक सौंदर्यने 87 धावा केल्या, 87 धावाचं लक्ष दिलंय. नाईक ब्रदर पण तेवढा कमकुवत संघ नाही आहे. त्या मोठा सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला मैदानावरचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतोय आमचे गुरुवर्य मालवणीचा एक विस्फोटक बुलंद आवाज सर बादल चौधरी. मी मायक्रोफोन सुपूर्त करतोय. मी काही क्षणाची रजा घेतोय. धन्यवाद.
संध्याकाळच्या सत्रात परत एकदा काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदर्य प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं तुमचा tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरसून मालवणी केंद्रावर हात जोडून स्वागत असा. आजच्या दिवसातलो ह्यो दुसरो क्वालिफायरचो सामनो. अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्र ट्रेडर संघ वाट बघता खंयचो संघ दाखल होतलो महाअंतिम फेरीत आपल्या समोर झुंज देण्यासाठी आणि त्याच इराद्यात हे दोन टीम एकमेकांच्या समोर. समीर नाईकच्या नेतृत्वाखाली नाईक ब्रदर संघ जिंकलेलो टॉस आणि घेतलेली फिल्डिंग आणि लब्बाईक सौंदर्य संघ पहिली बॅटिंग करताना 6 ओव्हरीत 86 धावसंख्येचा डोंगर. अप्रतिम फलंदाजी पहिल्या 6 ओव्हरमध्ये. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स या तत्वाचा वापर करून प्रत्येक चेंडू आपल्या डोळ्यासमोर इलो तो तोडफोड करण्यासाठी या तत्वावर विश्वास ठेवून आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पहिल्या 6 ओव्हरमध्ये 86 धावा उभारले लब्बाईक सौंदर्य संघान. यामध्ये आशिष त्या पाठोपाठ आयुष आणि इतर सगळ्यांनी दिलेला योगदान या लाख मोलाचा. 87 धावसंख्येचा पाठलाग समीर नाईकच्या नेतृत्वाखाली नाईक ब्रदर संघ कशा प्रकारे करतलो हे सांगणारे पुढचे 6 ओव्हरी. त्यातील पहिले 2 ओव्हरी मॅन्डेटरी पॉवर प्ले. या स्पर्धेसाठी हाफिजभाई ठाकूर यांनी दिलेले शुभेच्छा. हाफिजभाई तुमचे मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी तुम्ही दिलेले शुभेच्छांचो आमच्या आयोजन समितीच्या वतीन मनपूर्वक स्वीकार. ज्या आक्रमक पद्धतीने आशिषने आणि आयुषने इनिंगची सुरुवात केली अगदी तशीच सुरुवात खूप होणं गरजेचं असा नाईक ब्रदर संघासाठी. कारण मालवणीत एक म्हण आहे, ज्याचो पाव बरो त्याचो इमलो खरो. जर चांगलो पाव रचलो गेलो तर या जागेवर एक चांगली इमारत उभी राहतली. वारकरी संप्रदायाचा एक सुंदर वाक्य सुद्धा असा, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. पण आज या मैदानावर चांगलो पाया रचण्याची जबाबदारी घेऊन ही जोडी मैदानावर स्वरूप कदम राजापूरचो एक आयकॉन आणि आयकॉनिक खेळाडू आणि त्याला साथ देण्यासाठी इम्रान. 2 वलयांकित खेळाडूंच्या साथीन ही सलामीची जोडी नाईक ब्रदर संघाची. स्ट्रायकरांच्या दिशेन इम्रान, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेन स्वरूप आणि बॉलिंग मार्कवर मॅक मालवणकर. राजापूर तालुक्याचो रत्नागिरी जिल्ह्याचो एक दर्जेदार अष्टपैलू वलयांकित गुणवंत यशवंत आणि कीर्तिवंत खेळाडू आशिष मालवणकर. गोलंदाजीची सुरुवात ह्यो पहिलो चेंडू. सुंदर प्रक्षेपण tenniscricket.in गिरीश कोचरेकर आणि सोनम ताई आपले मनपूर्वक आभार. एवढा सुंदर प्रक्षेपण म्हणजे मैदानावर बघतानाच मैदानावरच्यांका सुद्धा मोह होता की मोबाईलवर या सामन्याचा लाईव्ह प्रक्षेपण बघायचा. इतक्या सुंदर नितर प्रक्षेपण टेनिस क्रिकेटच्या यूट्यूब चॅनलवर. अपरकटचा फटको डीप थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक तैनात केलेलो आशिषला माहिती होतो आपल्या वेगाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केलो जातलो. कारण मालवणीत एक म्हण आहे, बिब्याच्या अंगाचा तेलच बिब्याक जाळता आणि त्यामुळे फास्टर बॉलर समोर थर्ड मॅन असणं ही खूप गरजेची गोष्ट. हलक्या हातान स्टिअर केलेलो चेंडू स्वरूपच्या इम्रानच्या बॅटमधलो. धावसंख्येची सुरुवात झाली 2 धावेनिशी. एक मोठं पाठलाग 87 धावसंख्येचो आणि त्यानंतर हे दुसरं चेंडू इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेन. या क्षेत्ररक्षक बीट करून पहिल्या दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. सौंदर्य प्रीमियर लीग चौकार. आखो टप्प्याचा चेंडू अपरकटचा फटको. ज्या अपरकटच्या फटक्यान वलय प्राप्त केला वर्ल्ड कपच्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात. सचिन तेंडुलकर आणि त्या पाठोपाठ वीरेंद्र सेहवाग या दोघांनी मारलेले अपरकटचे षटकार ते सुद्धा जागतिक दर्जाच्या 2 गोलंदाजांविरुद्ध. पहिल्यांदा वकार युनुस आणि त्यानंतर शोएब अख्तर. ही 2 फटक्यानंतर अपरकट हे फटको प्रचलित झालो. तोच अपरकट डीप कव्हर पॉईंट सीमारक्षकाच्या डोक्यावरसून चेंडू सीमारेषा पार. एकूण धावसंख्या स्थिरावली 6 रन्सावर. 2 चेंडूंची सांगता. मॅक परत एकदा बॉलिंग मार्कवर स्टिअर केलो चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक गली क्षेत्रामध्ये. एकेरी धावसंख्येने धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. बॉलिंग मार्कवर दिसणारो आशिष मालवणकर. आशिष मालवणकर ज्याचा जन्म झालो दोडामार्गमध्ये, ज्याचं सगळं शिक्षण झाला करिअर झाला राजापूरमध्ये. तो रत्नागिरी जिल्ह्याचा एक दर्जेदार खेळाडू. नुकतीच संपन्न झालेली जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डेची 1 लाख रुपयाची डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेत सुद्धा राजापूर 11 या संघासाठी विशेष योगदान देऊन आपल्या नावाची छाप सोडणारो आशिष बॉलिंग मार्कवर. एक मोठो पाठलाग करूचो असा 87 धावा आणि हे पाठलाग करण्यासाठी आशिषवर हल्लो ज्याप्रमाणे पहिल्या मॅचमध्ये केलो गेलो अरबाजकडून
तो हल्लो या मॅचमध्ये सुद्धा गरजेचो. पण आशिष ह्यो एक दर्जेदार खेळाडू असा. पहिल्या मॅचमध्ये झालेल्या चुकांपासून नक्कीच धडो घेणारा ह्यो खेळाडू. 3 चेंडूंची सांगता 7 रन्सावर, 87 पाठलाग, अजूनही 80 धावांची गरज. लब्बाईक सौंदर संघ आणि समोर नाईक ब्रदर संघ. स्टिअर करण्याचा प्रयत्न, फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने थोडीशी चूक झाली असं वाटत होता. शेवटच्या क्षणी या खेळाडून चेंडूवर घेतलेली झेप. एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडंसं बदल. 8 यो धावफलक, 87 पाठलाग, एक मोठो पाठलाग, डोंगरा एवढी धावसंख्या उभारली पहिल्या इनिंगमध्ये लब्बाईक सौंदर संघात. आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिली 2 ओव्हरी, त्या पहिल्या ओव्हरीच्या 4 चेंडूनंतर धावसंख्या 8 रन्सावर. पॉवर प्लेमध्ये खूप मोठे फटकेबाजी अपेक्षित. चौकार षटकारांची आतषबाजी गरजेची. रिव्हर्स स्वीपचा फटको, डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पावला वळवलेली आणि बघता बघता हे 2 धावा पूर्ण. थ्रो मध्ये थोडीशी ताकद कमी पडली. डीप थर्डमॅन सीमारेषेवरसून ह्यो थ्रो विकेट किपरकडे पहिल्या टप्प्यात किंवा पहिल्या टप्प्याच्या आत येणं अपेक्षित होता. या चेंडूवर सुद्धा डबल फिगर, दुहेरी धावेनिशी धावसंख्या डबल फिगर 10 रन्सावर. पहिल्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. रिव्हर्स स्वीपचो एक सुंदर फटको जो इम्रानच्या बॅटमधलो. इम्रान वैयक्तिक 9 रन्सावर 4 चेंडूचो पेस केल्यानंतर परत एकदा स्विच केलेलो फटको, यो स्विच पूल. डीप थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. सौंदर प्रीमियर लीग चौकार. आमचा कुठं पहिल्या ओव्हरमध्ये मात्र नाद केलो इम्रानने. रिव्हर्स पूलच्या फटक्यांचा खूप सुंदर वापर केलो. आता रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स पूल, रिव्हर्स हुक ही दुधारी तलवार असा. आणि या दुधारी तलवारीसाठी किंवा रिव्हर्स स्वीपसाठी काही सुंदर मालवणी म्हणी सुद्धा असत. लागलो तर तीर नाहीतर फकीर, उडालो तर कावळो, बुडालो तर बेडूक, मराच्या ढोराक चराचे वडी आणि सुक्या जीवाक वलो बिबो. अशा वेगवेगळ्या म्हणींनी ज्या फटक्याचं वर्णन केला गेला तो यो फटको. पण या मॅचमध्ये पहिल्या 2 फटक्यावर इम्रानने रिव्हर्स पूलवर 6 धावा वसूल केलेले. पहिल्या ओव्हरमध्ये आशिषने खर्च केले 14 रन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नामांकित अशा फ्रेंडशिप चेनवन रोई स्पोर्ट या संघाचा नेतृत्व करणाऱ्या गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली आशिष मालवणकरला मोठमोठ्या स्पर्धात आपण खेळताना बघितलो. तोच आशिष पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्यानंतर गोलंदाजीत बदल. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी घेऊन राज बॉलिंग मार्कवर. शिल्लक चेंडू 30-73 धावांची अजूनही गरज. स्वरूप कदम अजून एक युवा खेळाडू. फुलटॉस, फुटवर्कची थोडीशी कमतरता जाणवली या फुलटॉससाठी. फुलटॉस घेण्यासाठी फ्रंट फुटवर येणं गरजेचा होता. झाली चूक नेमकी बॅक फुटवर जाण्याची. चेंडू झालो यॉर्क आणि एकेरी धावेवर समाधान. धावसंख्या 15 रन्सावर. चांगला क्रिकेट खेळण्यासाठी, चांगला क्रिकेट आणि चांगला दर्जेदार फटकेबाजी करण्यासाठी होमवर्क या खूप गरजेचा. ज्याप्रमाणे चांगलं मोबाईल वापरण्यासाठी नेटवर्क, अभ्यासात चांगले मार्क मिळवण्यासाठी होमवर्क आणि सांघिक यश मिळवण्यासाठी टीमवर्क जसा गरजेचा, अगदी तसाच क्रिकेटच्या मैदानावर फुटवर्क खूपच गरजेचा. 15 धावफलक, 7 चेंडूंची सांगता, 87 धावसंख्येचा पाठलाग करताना नाईक ब्रदर्स संघ. स्वरूप कदम अजून एक वलयांकित खेळाडू. राजापूर संघाचा प्रतिनिधित्व करून अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. नुकतीच कासारड्याच्या मैदानावर सुद्धा ज्या खेळाडूची गोलंदाजी खेळताना भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडाली तो स्वरूप मैदानावर दिसताना नॉन स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजीत राज. यापूर्वीच्या मॅचमध्ये राजकडून एक चूक झाली. अरबाजचो एक झेल राजकडून सुटलो आणि त्यानंतर अरबाजने केलेली कमाल, धमाल आणि बेमिसाल. त्या मॅचमध्ये झालेल्या चुकांची भरपाई करताना या मॅचमध्ये पुऱ्या ताकदीनिशी उतारलेलो लब्बाईक सौंदर संघ. 86 धावांचा बचाव करताना धावसंख्या 15 रन्सावर. 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. दुसऱ्या ओव्हरीचो 30रो चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जे का म्हटलं जातं यॉर्कर. एकेरी धावेवर समाधान. अमिताभ बच्चन सरांका तुम्ही कॉमेंट्री करताना बघूक नसलेले मात्र एका चित्रपटात कॉमेंटेटरचा रोल निभावताना अमिताभ बच्चन सरांचा वाक्य होता, जिसका कोई नहीं होता उसका यॉर्कर होता है. तो एक दर्जेदार सटीक यॉर्कर राजकडून. एकेरी धावेनिशी 16 धावफलक, 16 फॉर नन. नाबाद ह्यो फक्त आकडो सध्या समाधानकारक नाईक ब्रदर संघाचा विचार केलो तर. पण धावगती
खूपच कमी ही धावगती वाढवण्याची गरज आणि ती धावगती वाढवणारो फटको लका 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 सौंदर्य प्रीमियर लीग SPL सिक्सर. षटकारानिशी घाऊक स्वरूपात वधारलेली धावसंख्या. स्वरूपच्या बॅटमधून बाहेर पडलेलो पहिलो षटकार धावसंख्या 2-2 2-2 22 रन्सावर 22. एकूण 10 चेंडूंची सांगता. पॉवर प्लेचं 5वं चेंडू. बॅटची कड घेऊन चेंडू शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग या दोघांच्या मधून चेंडू सीमारेषा पार. SPL चौकार. मालवणीत सांगायचा तर दोघे बसले रांदीत आणि ढोरा पोचली पांदीत. सव्वीस धावफलक 87 धावसंख्येचा पाठलाग. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण पहिल्या 10 बॉलमध्ये जी धावसंख्या संत गतीन त्या धावसंख्येन आता घेतलेलो एक वेग अश्ववेगान चालणारी ही धावसंख्या. पॉवर प्लेची सांगता करणारो शेवटचा चेंडू घेऊन राज 26 धावा. 87 तो पाठलाग. अजून एक मोठो फटको. बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमा रेषा पार. अजून एक SPL चौकार. धावांची सरासरी 87 धावसंख्येचा पाठलाग आणि जी धाव सरासरी अपेक्षित होती ती धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये तरी बऱ्यापैकी राखलेली. आणि या धाव सरासरीसाठी स्वरूप कदम 5 चेंडू 16 धावा. इम्रान 7 चेंडू 14 धावा. या दोघांमध्ये ही सुंदर भागीदारी. शिल्लक चेंडू 24 57 धावांची अजूनही गरज. पहिली बॅटिंग करताना लब्बैक सौंदर्य संघान 86 धावा जमवले. नाईक ब्रदर संघान टॉस जिंकान दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत डोंगरा येथे धावसंख्या उभी केली. तेव्हा एक मालवणी म्हण आठवलेली, चुडीन वाघ घरात बोलवणं. समोर वाघ दिसल्यानंतर चुडताची चूड पेटवायची त्या वाघाक भिगवूक. पण ती चूड बघून वाघान घराकडे यायचा. आणि त्यानंतर काय स्थिती होता अगदी तीच स्थिती पहिल्या इनिंगमध्ये. टॉस जिंकानंतर फिल्डिंग घेतली समोरच्या संघाक लवकर अलॉट करण्यासाठी. पण यवाजलेल्या सादात तर दळीदार की त्या बादात. 86 धावांचो डोंगर लब्बैक सौंदर्य संघाचो. पण पाठलाग करताना दमदार सुरुवात. 2 षटकांची सांगता 30 रन्सावर. परत एकदा मॅक बॉलिंग मार्कवर आशिष मालवणकर. मॅक या टोपण नावान प्रसिद्ध. वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक तिसऱ्या षटकाची महत्वाची जबाबदारी. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च पण त्यावेळी प्रोटेक्शन कमी होता. यावेळी डीपमध्ये 5 खेळाडूंचं प्रोटेक्शन आणि एक डीप थर्डमॅन, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. उर्वरित सगळे खेळाडू सर्कलमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीजीतचं अपील. तिसऱ्या पंचांकडे केली गेलेली विचारणा आणि अतिशय दर्जेदार विकेट किपिंग. परवेज तबरेज ठाकूर यष्टांच्या मागे. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली पण तबरेज अप्रतिम विकेट किपिंग. दर्जेदार गोलंदाजी आशिषची. गती परिवर्तनाचा चेंडू बीट केला. या गती परिवर्तनावर चेंज ऑफ पेस जे का इंग्रजीत म्हटला जाता, गती परिवर्तन जे का हिंदीत म्हटला जाता, मालवणीत सांगायचा तर रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर अशा प्रकारचा योग गती परिवर्तनाचा चेंडू ज्यावर सुंदर विकेट किपिंग तबरेज कडसून. तिसऱ्या पंचांकडे विचारणा. तिसरे पंच बघतले, लगतदार हिशेदार पोट हिशेदार तपासतले, पंचनामो घालतले आणि त्यानंतर 7-12वर नोंद केली जातली. ही नोंद नेमकी कोणाच्या बाजून असतली? विकेटचा पतन की हो चेंडू डॉट बॉल ठरल्यानंतर बॅटर सुरक्षित. दोनही बाजून टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते टोक्यात या गाण्याची आठवण करून देणारी ही परिस्थिती मैदानावर. कारण पाठलाग 87 धावसंख्येचो आणि तिसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 88 चौकार, 70 पेक्षा जास्त षटकार. ऍक्शन रिप्ले बघा. तबरेजने अडवलेलो चेंडू आणि बॅटर सेफ शेवटच्या क्षणी. फक्त फ्रॅक्शन ऑफ द सेकंड पण तरी सुद्धा तबरेज कौतुक. असा एकदा टाळी वाजवूया तबरेजसाठी. अप्रतिम विकेट किपिंग. तबरेज यष्ट्यांच्या मागे. चेंडू निर्धाव
ही गोष्ट खूप जमेची बाजू. लब्बैक सौंदर संघाचा विचार केलो तर बॉलिंग मार्कवर संघाचो कर्णधार नायक सेनापती आशिष मालवणकर उर्फ मॅक, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. स्थिरावली धावसंख्या 30 रन्सावर, शिल्लक चेंडू 23, 57ची अजून गरज. पहिल्या स्लिप मध्ये गली रिजन मध्ये एक सुंदर झेल अपरकट खेळण्याचा प्रयत्न. आशिष मालवणकरच्या बॉलिंग मार्कवर इम्रानच्या विकेटचा झाला पतन. पहिल्या स्लिप किंवा गलीच्या कपडावरसून चौकार वसूल करण्याचा प्रयत्न इलो अंगलट मालवणीत संघाचा, तर करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. बदल्यात बाद झालो फलंदाज इम्रान, त्याची जागा घेण्यासाठी हशम. यापूर्वीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूच्या नावे नाईक ब्रदर्स संघासाठी 50 धावांचा पाठलाग करताना प्रोग्रेस ग्रुप संघाविरुद्ध 11 चेंडूत 22 धावांचा रतीब घालणारो हशीम मैदानात प्रवेश करताना. पण यावेळी आशिष एका वेगळ्याच उंचीवर ज्यांनी आपल्या गोलंदाजीक नेलेली अतिशय जबरदस्त दुधारी गोलंदाजी. कधी टप्पो पडल्यानंतर आतल्या दिशेने वळणारो चेंडू, कधी बाहेरच्या दिशेने समोरच्या बॅटरना निशब्द करणारी, मालवणी भाषेत खुटो करणारी अप्रतिम गोलंदाजी. यावेळी जोरदार अपील. परत एकदा तिसऱ्या पंचांकडे जात आला की काय बघूया. तबरेज ठाकूर आक्रमक विकेट किपिंग आणि परत एकदा तिसऱ्या पंचांकडे केली गेलेली ही विचारणा. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली कारण आशिष मालवणकरची आगोकी गोलंदाजी बघा. आग खाऊन इंगळे ओकडं म्हणजे काय असतं ती गोलंदाजी यावेळी. कारण पहिली बॅटिंग करताना लब्बैक सौंदर संघान 86 धावांचं डोंगर उभं केलो. टॉस जिंकान घेतलेलो फिल्डिंगचा निर्णय थोडंसं अंगलट नाईक ब्रदर्स संघासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये नेमक्या काय काय झाला हे दाखवणारो हे चेंडू. तीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिलो चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू डॉट, चौथो चेंडू सुद्धा जवळपास डॉट. एकेरी धाव या शेवटच्या चेंडूवर. डिसिजन पेंडिंग स्क्रीनवर आणि पंचांचो इशारो नॉट आउट. जोरदार अपील. खमासान क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम. खास करून विकेट किपर तबरेज खूप आक्रमक विकेट किपिंग. पंचांकात अगदी करडी नजर ठेवची लागतली, डोळ्यात त्याल घालून उभ्या राहायचं लागतला कारण अतिशय दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्प्याची आणि त्याचबरोबर त्याला मिळणारी क्षेत्ररक्षकांची साथ. तिसऱ्या षटकाची गोलंदाजी आशिष मालवणकर ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 हाफ सेंचुरी ठोकण्याचा पराक्रम केला. तो आशिष या मॅच मध्ये शेवटच्या दिवसातली पहिली मेडन ओव्हर आपल्या नावे करीत का. धावसंख्या 30 रन्सावर, 87 पाठलाग. आखो टप्प्याचो चेंडू. बघता बघता चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. पंचांचो इशारो डायरेक्ट चंद्रार. SPL षटकार. ज्या प्रकारे फलंदाजी मैदानावर हशम कडसून यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा हशमने अप्रतिम सुरुवात केली. हो बघा ऍक्शन रिप्ले. आखो टप्प्याचो चेंडू शॉर्ट टर्म पूल डीप मिड विकेटच्या कपडावरसून. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. बॅटरने दिले बॉलरच्या पाठीवर 4 दिवसाचे फाव. धावसंख्या 36. हिस्टॉरिकल फिगर म्हटली जातं या धावसंख्येत. 36 धावा ही एक हिस्टॉरिकल फिगर. याचं कारण वेगवेगळ्या खेळाडूंका वेगवेगळ्या कालखंडात हे रन करण्यासाठी वेगवेगळं कालावधी लागलो. जी 36 धावसंख्या करण्यासाठी युवराज सिंगला ब्रॉडचे फक्त 6 चेंडू पुरेसे होते. त्या 36 रन्सांसाठी इंडियन टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन कसोटीमध्ये ऑलआउट झाली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली. तेव्हा जमले 36 रन. 60 ओव्हरची एक अख्खी मॅच खेळल्यानंतर सुनील गावस्कर सरांच्या नावे जमा झाले 36 रन. ते 36 रन स्कोरबोर्डवर. त्यानंतर हे फॉलिंग स्वीप. डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने स्क्वेअर लेगला भेदून चेंडू सीमारेषा पार. अजून एक सौंदर्य प्रीमियर लीग चौकार आणि चौकारांची धावसंख्या 40 रन्सावर. 87 धावसंख्येचा पाठलाग आपण बघतो. सेकंड क्वालिफायर काकापीर क्रिकेट क्लब सौंदर्य प्रीमियर लीग 2025.
पहिली बॅटिंग करताना लब्बाईक सौंदर्य संघान धावा जमवले 86. नाईक ब्रदर्स संघ 87 धावांचा पाठलाग करताना 3 षटकांच्या संगत अखेरीस धावसंख्या स्थिरावली 40 रन्सावर. लब्बाईक सौंदर्य संघान 3 ओव्हरीमध्ये 42 धावा जमवले. त्या तुलनेत नाईक ब्रदर्स संघ 2 धावांनी पिछाडीवर, पण 9 खेळाडू अजून गोटात असत. 3 षटकांचो अजूनही खेळ बाकी असा. 15.67 ची रिक्वायर्ड रन रेट गरजेचा असा. 18 चेंडूमध्ये उरलेल्या जवळपास 87 धावसंख्येचा पाठलाग नाईक ब्रदर्स संघाकडून होता की 46 धावांचा बचाव लब्बाईक सौंदर्य संघाकडून होता. या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज डीजे अक्षयच्या सुमधुर गीतानंतर ऐकूया आमचे मित्र सिद्दीक मेमन. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। काकापीर क्रिकेट क्लब प्रेजेंट 2025 की कहानी सौंदर्य प्रीमियर लीग, तीसरा साल, कमाल, बेमिसाल और शानदार। ये आपके सामने सेमीफाइनल का मैच। 18 गेंदे बच्चे भी गए, 47 रनों की जरूरत है। हाशम अब जाकर स्ट्राइक रेंज पर गए, नॉन स्ट्राइक रेंज पर सौरभ को देख रहे गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज नबीन अपने बॉलिंग मार पर। 18 गेंदे बच्चे हैं, 47 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा गए, चीर कर रास्ता बनाना गए। सामने खाई है, आपको छलांग लगानी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नबीन तैयार। राउंड द विकेट, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, दमदार स्ट्रोक है, वार पर वार। अब जाकर डिक्लेयर क्षेत्र की तरफ चलेगी। अच्छा स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच हाशम एक बार फिर देखे, ये यही कह रहे हैं, हम वादे नहीं इरादे लेकर आए गए। मैदान किसी का भी हो, धमाका हम करने वाले हैं। और इस मंच पर धमाका होगा बार बार, हर बार, क्योंकि एक बार फिर खिलाड़ी है ना इस टूर्नामेंट में रंग भरने के लिए तैयार है। ब्यूटीफुल शॉट था, 2 रनों के साथ रन संख्या 43 रन, 1 विकेट के नुकसान पर माहौल बना हुआ है। इस टूर्नामेंट के अंदर 90 चौबे लगे और 71 सिक्सर लगे गए। कुल मिलाकर आंकड़े बदल रहे। टेनिस क्रिकेट के आंकड़े देखिए, 17 गेंदे 44 रनों की जरूरत है। और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी गली पॉइंट पर, एक खिलाड़ी के डायरे के अंदर, शॉर्ट फाइंडिंग के खिलाड़ी अंदर गए, बाकी सभी खिलाड़ी बाउंड्री लाइन पर गए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, लंबे रनअप के साथ। लोअर पुट टॉस गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए अंपायर का इशारा देखिएगा डिक्लेयर क्षेत्र की तरफ। लगातार दूसरी गेंद डिक्लेयर क्षेत्र की तरफ चली गई है। हाशिम की अगर बात की जाए तो बल्ले के ऊपर बराबरी से गेंद आ रही है, लेग स्टंप पर की गेंद है, उस गेंद को कलाई का इस्तेमाल कर रहे हैं, बॉटम का इस्तेमाल कर रहे हैं, ऑन साइड की तरफ खेल रहे हैं। स्कोर कार्ड 45 रन, 1 विकेट के नुकसान पर। नवीद की अगर बात की जाए तो अपने ओर से पहला टीम से चौथा ओवर लेकर आए। 6 ओवर का मुकाबला, 87 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर। इस ओवर की अगली गेंद छोटी गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते हैं, मिस्टर स्ट्रोक है, खिलाड़ी है, कैच छूट गया और गेंद बॉर्डर की तरफ जाते हुए फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका। कैच छूटने के बाद 4 रन, गाने को समय मिलेगा। बाउंड्री के बाद 4 रन। शुक्रिया। खराब फील्डिंग है, फिर खिलाड़ी थे, इनके हाथों को लगने के बाद पीछे देखिए खिलाड़ी थे और इनके हाथों को लगने के बाद गेंद पीछे चली गई है। मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। 51 पर रन, 49 पर रन संख्या पहुंच चुकी है। कदमों का इस्तेमाल किया बहुत खूबसूरती के साथ। इस गेंद को अलॉन्ग द कारपेट खेलते हुए फील्डर गए, लॉन्ग ऑन की तरफ गेंद आई। जब तक खिलाड़ी फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ। स्कोर कार्ड 50 पर पहुंच चुका है। 50 रन ओवर की बात की जाए तो चौथा ओवर चल रहा है, 87 रन बनाने 6 ओवर के अंदर। मुकाबला बहुत इंपॉर्टेंट चल रहा है। ये मुकाबला सेमीफाइनल का मुकाबला। फील्डिंग करने वाली टीम लब्बैक 11 सौंदल, बैटिंग करने वाली टीम नाइक ब्रदर्स। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, अपने बॉलिंग बार पर दूर वाले से गेंदबाजी करेंगे। और गेंदबाजी करने के लिए नवीद को आप देख रहे हैं, 4 गेंदों में 9 रन खर्च किए
और इस ओवर के अभी भी 2 गेंदों का खेल बचा बाकी है। बल्लेबाजों को यही करना है, 1-2 बड़े स्ट्रोक आते हैं मैच ऑन होगा। गेंदबाजों को यही करना है कि विकेट निकालना है, क्योंकि सेठ बल्लेबाज मैदान के अंदर खेल रहे हैं। हमारे कैमरामैन देखिए आपको नवीद को दिखा रहे हैं। नवीद बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। 4 गेंदों में अभी तक इन्होंने 9 रन दिए हैं। इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाज तैयार, ओवर द विकेट, फुल टॉस है, वाह भाई वाह, लगा तो 6, सबसे लंबा चक्का। स्वरूप मैदान के अंदर दहाड़ रह गए, शेर की झलक सबसे अलग, गेंदबाज के बाद 6 रन, ब्यूटीफुल शॉट। टेनिस क्रिकेट .in पर देखिए, बार बार देखिए, फुल टॉस गेंद थी, पिछला पर डाउन चला गया और शेर की झलक सबसे अलग है। सौंदल के मैदान में खेल रहे गए और इनके बारे में भी चर्चा करेंगे, इन्होंने कहां से कहां तक दौड़ लगाई है। बहुत अच्छे खिलाड़ी है, ब्यूटीफुल शॉट, उड़ाया आसमान की तरफ, वाह भाई वाह, तालियों की गूंज है डकआउट में। दूसरी गेंद पर दूसरा चक्का, तालियां बजनी चाहिए स्वरूप के लिए, ब्यूटीफुल शॉट, 6 रन। एक्शन रिप्ले में एक बार फिर देखिए, रडार में गेंद थी, पिछला पर डाउन चला गया और क्या खूबसूरत अंदाज के साथ इन्होंने यही कहा है, हम वादे नहीं इरादे लेकर आए, मैदान किसी का भी हो, धमाका हम करने वाले के। स्वरूप ने 2 गेंदों में 2 छक्के लगाए और इस खिलाड़ी को राजापुर तालुके का स्टार का खिलाड़ी कहा जाता है। ये ISPL के अंदर अंडर 19 के अंदर थे, अंडर 19 के सिलेक्शन के अंदर ये खिलाड़ी का भी नाम था। और राजापुर का नाम बनाने में ऐसे ही इस खिलाड़ी का नाम कमेंट्री बॉक्स में नहीं लिया जा रहा है, इस खिलाड़ी ने बहुत जद्दोजहद की है, तब जाकर इस खिलाड़ी का नाम बना के और बहुत अच्छे टूर्नामेंट के अंदर अच्छा प्रदर्शन रहा है टेनिस बॉल के अंदर। अंडर 19 के सिलेक्शन के अंदर ISPL में जो अंडर 19 के जो खिलाड़ी खेल रहे थे उसके अंदर इस खिलाड़ी का भी नाम था। गर्व है, फक्र है कि राजापुर से कोई खिलाड़ी है जो ISPL के लिए भी एक बार फिर प्रदर्शन करने की कोशिश कर रहे थे। स्कोर कार्ड 62 पर पहुंच गया, 12 गेंदों का खेल बचा बाकी इस मैच को जीतने के लिए। कुल मिलाकर 25 रन, कहानी बदल गई है, क्रिकेट का खेल बदल गया है, रंग बदल गया है। इसीलिए कहा जाता है कहानी कभी भी बदल सकती है, खेल कभी भी बदल सकता है, मगर क्रिकेट का खेल बदलने में वक्त नहीं लगता। आज क्रिकेट का खेल सौंदल के मैदान पर बदलने वाला है। 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 25 रनों की जरूरत है। 6 गेंदों पे 10 पर हाशम खेल रहे, नॉन स्ट्राइकर रन पर 9 गेंदों में स्वरूप 38 रन बनाए। 9 गेंदों के अंदर कहानी बदल रही है, या आंकड़े बदल रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज 5वें ओवर के अंदर नए गेंदबाज का इस्तेमाल अपने बॉलिंग मार्ग पर, और शानदार गए ऑफ स्टंप के बाहर। तबरेज का रिएक्शन देंगे, दबाव बनाने की कोशिश, दबाव बनाना जानते गए। तबरेज की अगर बात की जाए तो लगातार दबाव बना रहे गए और पहले से दबाव बना रहे। क्रिकेट में खेल रहे हो, आपको एक बार फिर आपको जीतना है तो कोशिश करनी पड़ेगी। ये गेंदबिंदी आई, 11 गेंदों का खेल बचा हुआ है, 25 रनों की जरूरत है। साहिल आए हैं, साहिल अपनी ओर से पहला टीम कर से 5वां ओवर कर रहे हैं, राउंड द विकेट। इस ओवर की अगली गेंद उड़ाया आसमान की तरफ, मिस्ड आर्म स्ट्रोक, हवा में गए, तारामंडल में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी ले लिया कैच। यहां से बल्लेबाज हाशम बैक टू पवेलियन जाएंगे। झटका नंबर दूसरा लगता हुआ, साझेदारी टूटी में एक और झटका लगा, गाने को समय मिलने वाला है। बल्लेबाज यहां से बैक टू पवेलियन हाशम जाते हुए। की नामी राशि भी रखी गई है इस टूर्नामेंट के लिए, बहुत बड़ी नामी राशि। इसके लिए महासंग्राम चल रहा है। आउट होने वाले हेलो हेलो चेक, आउट होने वाले खिलाड़ी, हेलो चिक चिक चिक, हेलो चिक 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 चिक, हेलो। फिलहाल आउट होने वाले खिलाड़ी आप देख रहे हैं बैक टू पवेलियन चले गए। हाशम का विकेट गिरा, हाशम ने 10 रन की पारी के लिए और डकआउट के अंदर जगह बनाई है। मुकाबला अब जाकर कभी धूप है तो कभी छाया गए, यही तो ये इस खेल की मोह माया गए, थोड़ा इधर थोड़ा उधर वाला मुकाबला गए। अब जाकर समीर आए हैं, पहले ऐसा लगा था 12 गेंदों में 25 बन जाएंगे, अब जाकर 2 गेंदें बिंदी आए, 1 गेंद बिंदी, उसके बाद दूसरी गेंद के ऊपर विकेट गिरा के साकिब अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। दूर बल्ले से अपने बॉलिंग मार पर तैयार,
और अच्छी गेंद रक्षात्मक ढंग के साथ इस गेंद को खेलते हुए खिलाड़ी का इस्तेमाल किया, बॉटम का इस्तेमाल किया। और समीर नाइक की बात के कप्तान है और इनको पता है इस मैच का महत्व क्या है, सेंसिबल क्रिकेट की जरूरत क्या है, वेट एंड वॉच का स्ट्रोक क्यों खेलना है। क्योंकि एक पॉइंट पर जो खिलाड़ी स्वरूप है ना, उन्होंने 9 गेंदों के अंदर 38 रन बनाए हैं। राजापुर के वंडर बॉय हैं और इन्होंने क्या बल्लेबाजी की है, जमकर बल्लेबाजी की, हीरो बनने वाला काम किया है। 9 गेंदों में 38 पर खेल रहे। फिलहाल इस मैच को जीतने के लिए 9 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। मैच ऑन है, मैच को पकड़ने की जरूरत है। कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की मोह माया है। थोड़ा इधर थोड़ा उधर, ये मैच बहुत इंपॉर्टेंट है। अख्तर नाइक इनकी तरफ से प्राइज ऑन है। समीर के लिए हर जगह के लिए 500 का इनाम। ऑन साइड पर खेलने की कोशिश, टप्पा बिल्कुल अच्छा है, लाइन बिल्कुल अच्छी है। टप्पा करने के बाद गेंद उछाल लेते हुए विकेट कीपर के दस्ताने में बिल्कुल सही लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। साहिल की अगर बात की जाए तो ये कमबैक वाला ओवर, ये गेंद देखिए, एक्शन रिप्ले, टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर। और तबरेज ठाकुर विकेट के बीच में बहुत अच्छे विकेट कीपिंग कर रहे हैं। हाफिज स्टाफ अगर लांचा से देख रहे हैं तो ये भी बहुत खुश होंगे। हाफिज ठाकुर बहुत शौकीन है क्रिकेट के। अच्छी गेंद ना, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं। मिस्टर स्ट्रोक के हवा में गए खिलाड़ी तेजी के साथ। ओ शानदार फिट था, शानदार फिट था। कोशिश बहुत अच्छी थी, लाजवाब कोशिश, कमिटमेंट की कोई कमी नहीं थी। दूर से आए थे, कोशिश लाजवाब। उसके बाद विकेट कीपर की तरफ थ्रो चला गया। विकेट कीपर तबरेज ठाकुर की अगर बात की जाए तो ये जी जान लगा रहे। मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान। ये इस गेंद के ऊपर देखिए क्या हुआ था, मिस्टम स्ट्रोक था। उसके बाद गेंद ज्यादा ऊपर की तरफ चली गई और खिलाड़ी तेजी के साथ बाउंड्री लाइन पर से कैच लेने की कोशिश करने के लिए एक बार फिर देखिए कोशिश कर रहे थे, डाइव लगाकर रोकना चाहते थे। हाथों को लगने के बाद गेंद छूट गई। उसके बाद खुद गेंदबाज ने थ्रो किया, वो थ्रो अच्छा नहीं था और तबरेज ठाकुर जी जान लगा रहे हैं। इस मैच का महत्व ज्यादा है। 65 रन बने, 65। इस ओवर के आखिरी गेंद, इस ओवर में 3 रन आए हैं। कमबैक वाला ओवर, मैग्निफिसेंट ओवर रहा, लाजवाब ओवर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राउंड द विकेट, उड़ाया आसमान की तरफ। ऑन साइड पर खेलते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, मिस्टर स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी ले लिया कैच। सौरभ की पारी का अंत होता हुआ, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, विकेट गिरता हुआ और विकेट नंबर तीसरा विकेट नाइक ब्रदर्स की उम्मीद तो टिब्बे गाने को समय मिलने बनाए गॉड। ये रिएक्शन देखिए, एक्शन रिप्ले में देखने वाले साहिल का ओवर जबरदस्त ओवर रहा। टप्पा करने के बाद ऑफ टर्म के बाहर गेंद थी। इस गेंद को एक बार फिर तारामंडल में खेलने की कोशिश, ज्यादा ऊपर चली गई और गेंद एक बार फिर तारामंडल में जाने के बाद नीचे खिलाड़ी आते हुए और शायद आशीष ने बहुत अच्छा कैच पकड़ा। उसके बाद इनका सेलिब्रेशन, ले जाएंगे ये ट्रॉफी हम ले जाएंगे। आशीष यही कह रहे हैं, ये ट्रॉफी लेके जाने के लिए हमने तैयार और इस टूर्नामेंट में रंग भरने के लिए हमें तैयार। शानदार कैच आशीष मालवनकर का। हाफिज ठाकुर अगर इस मैच को देख रहे हैं तो वो भी काफी खुश हो गए क्योंकि इन्होंने भी इस टूर्नामेंट के लिए एक बार फिर देखिए शुभकामनाएं दी हैं। हाफिज ठाकुर साहब आपका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते गए। तबरेज ठाकुर विकेट के पीछे भी एक बार फिर विकेट कीपिंग कर रहे हैं और कई एक बार फिर देखिए योगदान देने वाले कई व्यक्तिमत्व है जिन्होंने टेनिस बॉल के लिए अच्छा योगदान दिया गया। उसके अंदर नाम सुनमताई चौहान का भी आएगा जो हमारे कमेंट्री बॉक्स के अंदर है। इस मुकाबले की तरफ जाएंगे। मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है, 6 गेंदों का खेल बचा बके 87 तक पहुंचना यानी 22 रनों की जरूरत है। 65 आपने बनाए गए 3 विकेट के नुकसान पर। साहिल का ओवर 3 रन का ओवर और इन्होंने 2 शिकार किए। साहिल आपने किए गए 2 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। इन्होंने यही कहा है इस टूर्नामेंट में रंग भरने के लिए हम हैं तैयार। शानदार गेंदबाजी, 90 की लेमन सौंदल के लिए इन्होंने शानदार गेंदबाजी की। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बूट मार पर। अपने ओर से पहला टीम की ओर से एक बार फिर अपने ओर से दूसरा टीम की ओर से यहाँ से फिलहाल आखिरी ओवर लेकर आए हैं। नवीद को आप देख रहे हैं, पहले इन्होंने खर्चा किया था, जिस ओवर के अंदर आए थे उस ओवर में 21 रन गए थे। उसके बाद इनके ऊपर जिम्मेदारी नवीद अपने बॉलिंग मार पर। राउंड द विकेट, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है और शानदार फील्डिंग है, कमाल की फील्डिंग है। गेंद को रोका, रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। निसार मुजफ्फर रन लेना चाहते थे, समीर ने मना किया कि पहली गेंद के ऊपर कड़क स्ट्रोक था, गेंद बाउंड्री लाइन के बाहर भेजना चाहते थे। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी थे
और उन्होंने बहुत अच्छी फील्डिंग की है। राज को आप देख रहे हैं, राज ब्यूटीफुल फील्डिंग। 5 गेंदों का खेल बचा हुआ है, 21 रनों की जरूरत है। क्या मुकाबले में टर्न आएगा, क्या मुकाबला अब जाकर ये बल्लेबाजी करने वाली टीम वापसी करेंगे। गेंदबाजों ने वापसी की है, राउंड द विकेट अपने बॉलिंग बार पर। अच्छी गेंद जड़ में गेंद बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को अलोंग द कारपेट लॉन्ग ऑफ की तरफ खेलते हुए पहला रन मुकम्मल किया। दूसरे के लिए वापस आ रहे हैं मैदान के अंदर। थ्रो अच्छा नहीं आया है, थ्रो अच्छा नहीं आया, उसका फायदा बल्लेबाजों को होने वाला है। मैदान के अंदर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान। इस पड़ाव को जीतने के लिए हर खिलाड़ी लगा रहे जी जान। मैच अगर टाई होगा तो सुपर ओवर पर जाएगा। 4 गेंदों का खेल बचा हुआ है, 19 रनों की एक बार फिर बाकी जो 20 रनों की जरूरत है। 4 गेंदें यहां से बची है, 20 रन बनाने के। नबीद अपने बॉलिंग मार पर राउंड विकेट। इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक है, ऑन साइड पर खेलते हुए वाइडेस्ट मिड विकेट पर खिलाड़ी है। कैच छूटा, टप्पा खाने के बाद 1 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर। ब्यूटीफुल शॉट, खराब फील्डिंग, फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज समीर ने जड़ दिया चौबा। मिलेंगे रन 4 तो बेटा होगा पार। यस डीजे कैरी ऑन। लिए तैयार नहीं, जिद्दी एक बार फिर देखिए लंबी रेस के घोड़े के और जिद्दी खिलाड़ी है। सबीर नाइक कप्तान है, कप्तान क्या पलटवार करेंगे ये भी देखना बहुत जरूरी। 3 गेंदों का खेल बचा बाकी, 16 रनों की जरूरत है। राउंड विकेट, फुल टॉस गेंद बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को नॉक ऑफ की तरफ खेलते हुए खिलाड़ी है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए। 2 रनों के साथ रन संख्या अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 73 पर पहुंचे। जीतने के लिए इस मैच के अंदर आपको 14 रन बनाने के। 2 गेंदों का खेल बचा बाकी, 14 रनों की जरूरत है। मुकाबला टाई भी होगा तो ये मैच में आपको सुपर ओवर देख सकते हो। क्रिकेट में एक बार भी देखिए, क्रिकेट का खेल कभी भी बदल सकता है। क्रिकेट इसीलिए कहा जाता अनिश्चितताओं से भरा हुआ है। अभी भी उम्मीद का दरवाजा नहीं छोड़ना है। इस ओवर की अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, शानदार गेंद है। मैदान पर तालियां बज रही है नबीद के लिए। नबीद बहुत अच्छा काम कर रहे हैं, जड़ में गेंदबाजी कर रहे, पैरों पर हमला करने की कोशिश है। सबीर अक्रॉस द स्टंप जाकर ऑन साइड पर खेलने की कोशिश और ये गेंद बिंदी आते हुए। आखिरी ओवर अब जाकर आखिरी गेंद पर जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। नाइक ब्रदर्स अब जाकर धीरे धीरे जीत की उम्मीद टूटती हुई। राउंड विकेट, अच्छी गेंद, इसी के साथ फील्डिंग करने वाली टीम 90-11 सौंदल ने फाइनल के अंदर जगह बनाई। इस मुकाबले को 13 रनों के साथ जीता। आखिरी गेंद बिंदी आई, समीर खेलना चाहते थे मगर आखिरी गेंद को भी नहीं खेल पाए और इसी के साथ 90-11 13 रनों के साथ जीतते हुए फाइनल के अंदर जगह बनाने वाली टीम है। दूसरी टीम फाइनल के अंदर पहुंच चुकी है। एक गाने के साथ उनका स्वागत भी करेंगे।